धन्यवाद डीजे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. सामना क्रमांक 4 ला इथे सुरुवात झाली आहे. मोळेश्वर आणि त्यांच्या विपक्षामध्ये वाघावले ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय टीम वाघावळे संघाने. सलामीची जोडकी देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर झाली आहे. तर मॅन ऑफ द मॅच पुरस्कार आपण देत आहोत. रुपेश जंगम ठरला मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅच चा अवॉर्ड दिला जातो. सुरुवात झाली मॅचला. सिंगलने ते टीमचं अकाउंट ओपन केले गेले. 1 धावेने टीमची धावसंख्या 1 या अंकावरती पाहायला मिळेल. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस शंकर आहेत. एक्सप्रेस गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर P1च्या षटकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती दिली आहे. एकंदरीत आपण पाहिलं तर धावसंख्या 1 वरती आहे. पहिल्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय बॅटर अभिषेक आणि त्याच्या साथीने फलंदाज दुसऱ्या एंड वरती ओमकार. यावेळेचा बॉल अतिरिक्त धाव देऊन जाईल. आउट ऑफ द ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्येमध्ये भर पडताना धावसंख्या 2 या अंकावरती. मागील सामना आपण पाहिला तर अत्यंत दर्जेदार रंगतदार आपण पाहिला. नोचा इशारा आलाय. आउट ऑफ दी पिच म्हणजेच खेळपट्टीच्या बाहेर बॉल हाताळला गेला. पुढचा बॉल फ्रीटचा आहे. फ्रीट कंटिन्यू असेल कारण इथून देखील पाहिलं तर आउट ऑफ द लेग स्टंप. खराब गोलंदाजीचं प्रात्यक्ष पाहायला मिळतंय. धावसंख्या 3 वरती असताना फ्रीट कंटिन्यू आहे. ओमकारला संधी आहे मोठा स्ट्रोक खेळण्याची. पुन्हा एकदा दिशाहीन बॉल. इथून मात्र पाहिलं तर 4 धावा धावफलकावरती. फ्रीट कंटिन्यू आहे. समोरच्या दिशेनं लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी या इनिंग्स मधला या डावातला हा पहिला चौकार. मुझे प्यार नहीं तुझसे है बात. Get down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्या रनअप वरती. यावेळेला मात्र सॉफ्ट हँड बॉलला खेळून काढलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. संयमी क्रिकेट पाहायला मिळालं आणि ते गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही अगोदरच्या बॉलवरती चौकार षटकार लगावता त्यावेळेला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे आणि तेच कार्य ओमकारने केलंय आणि अभिषेकला पुन्हा एकदा स्ट्रायकर एंड वरती आणलाय. 9 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर आहे. शफल झाले. क्रॉस बॅटेड फटका स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावांसाठी दमदार चौकार. तेरा धावा धावफलकावरती. ऑड शॉट जबरदस्त सुरुवात. चांगली सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेचा बॉल देखील पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल. पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 14 धावा. अजून देखील षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महागडे षटक पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते. एक ओमकारच्या बॅटमधून चौकार तर एक अभिषेकच्या बॅटमधून चौकार. पुन्हा एकदा अकूट टप्प्याचा बॉल शफल झाले. प्रॉपर टायमिंग आहे फटक्यामध्ये. ताकद नजाकत कलात्मकता गुणवत्ता पाहायला मिळाली. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सर्व गुण संपन्न चौकार. NS तर एकंदरीत आपण पाहिलं तर 5 बॉलचा खेळ संपन्न झाला आणि 5 बॉलच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या पाहतोय 18 या अंकावरती.
18 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल शिल्लक राईट मोहर द विकेटने. यावेळेला देखील पाहिलं तर अकूट टप्प्याचा बॉल मस्तक पे दस्तक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रात सारी आपली हाय नाही चांगली, रात सारी आपली हाय नाही चांगली, माझे धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस बिनगडीबाद 22 धावा. अप्रतिम अशी सुरुवात झाली आहे. डावाची सुरुवात क्लास झाली आहे. मात्र मध्यांतर आणि शेवट कोणत्या पद्धतीने संपन्न होईल ते देखील तितकंच गरजेचं आहे. दोन्ही फलंदाज अत्यंत जबरदस्त लयमध्ये फलंदाजी करतायत. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आणला गेलाय, योगेशला आणलाय. मात्र कमबॅक करावं लागेल इथून पुढे येणाऱ्या चेंडूंवरती योगेशला. कारण पहिलं षटक शंकर यांचं महागडं ठरलं, ज्या ठिकाणी तब्बल 22 धावा आल्या आणि या स्पर्धेतलं सर्वात महागडं षटक म्हणून त्यांच्या नावावरती जाईल. उपस्थित सर्व मान्यवरांचं, प्रेक्षकांचं, महिला भगिनींचं करूयात हार्दिक स्वागत. आपण पाहतोय गालेश्वर चषक 2026 पर्व दुसरे. खूप चांगली स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळतंय. चला स्पीडअप करा. इथे टायमर सुरू केलेला आहे. विनंती असेल मुलेश्वर टीम. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय ओमकारला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या तब्बल 22 अंकावरती. चला वेळेचं बंधन आहे, ही सूचना लक्षात घ्या. पहिला बॉल राईट ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जातो. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. डॉट बॉल, खूप चांगला बॉल होता. धावसंख्या रोखली आहे 22 अंकावरती. धावसंख्येचा फळक पाहिला तर 22 धावा धावफलकावरती आहे. पहिला बॉल डॉट आला. योगेश यांना मात्र कमबॅक करावं लागेल, कमालीची गोलंदाजी करावी लागेल. ओ समोरच्या दिशेनं इथे स्टँड इन डिलिव्हर, बॉलला पाठवून दिलाय सीमार्श पलीकडे. 4 धावांसाठी आलाय नेत्र दीपक चौकार. दरिया किनारे एक बंगलो गोरी, जय जो जय, जय जो जय. अरे जाएगी कहाँ गोरी, अरे जाएगी कहाँ तेरे पीछे गोरा आई जो आई. 26 धावा धावफलकावरती. षटकातला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेचा बॉल फुलटॉस होता, परंतु अधिक फायदा उचलता आलेला नाहीये. एसटी रक्षकानं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि ते स्ट्राईक रुटेट झाली आहे. गोलंदाज थोडासा निराश असेल, कारण इथे एक डॉट बॉल महत्वाचा आहे. तिथे मात्र एक्स्ट्रा धावा येत आहेत. 22 ची धाव मात्र मिळेल धावसंख्या 27 वरती असताना. पुढचा बॉल, ओ यावेळेला मात्र खराब बॉल हाताळला गेलाय. अगदी पाहिलं तर पाहू शकाल वाईडचा इशारा जरूर झालाय आणि त्यानंतर एक्स्ट्रा रन देखील मिळेल. 1+1 एकंदरीत 2 धावा मिळतील. 2 धाव्या टीमची धावसंख्या 29, 29 धावा. 9 बॉलचा खेळ संपन्न झालाय. फर्स्ट इनिंगचा खेळ सुरू आहे आणि 29 धावा. चांगल्या धावसंख्येच्या दिशेने आगेकूच करताना टीम वाघावळे चांगल्या स्थितीमध्ये आहे. बॅटची इनसाइड एज अतली कडा घेतली. चांगलं एसटी रक्षण यावेळेला पाहायला मिळालं. चेंडूला स्टॉप केलं गेलं, अडवला गेला. 29 धावा धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. दुपारचं सत्र आहे. 4था सामना चालू आहे. यानंतर 5व्या सामन्याचा टॉस देखील केला जाईल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा दिशाहीन बॉल आउट ऑफ द लेग स्टंप आणि त्यानंतर 30 धावा धावफलकावरती. एक्स्ट्रा धावांची लयलूट आहे. एक्स्ट्रा धावांची या ठिकाणी बोनस धावा या ठिकाणी दिल्या जात आहेत. योगेश कमबॅक करावं लागेल योगेश याला, कारण पहिल्याच षटकामध्ये तब्बल 22 धावा आलेत. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. ओ परफेक्ट यॉर्कर, सटीक यॉर्कर होता. मात्र इथून चेंडू फाईन लेग क्षेत्राकडे ट्रॅव्हल जरूर झालाय, जिथे 2 धावा मिळतील. तिसऱ्या धावेसाठी अभिषेकने कॉल दिलाय डेंजर एंड वरती.
आणि इथून मात्र फलंदाज अभिषेक बॅक टू दी डगआउट. मुझे प्यार नहीं तुझसे है Down to the funky beat. मुझे दिल मिलना को तेरा देवा. Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलना को तेरा देवा. मुझे प्यार नहीं तुझसे है मुझे दिल मिलना को तेरा देवा. ऐका दादेवा, इथून मात्र पाहू शकाल पहिली विकेट गमावले. धावसंख्येचा फरक पाहिला तर धावफलकावरती जोडल्या गेल्यात 32 या अंकावरती. नवीन फलंदाज मैदानामध्ये इंटर होत असताना संकेत आलाय. 5 बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शेष आहे, शिल्लक आहे शेवटचा बॉल. आणि या टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 32 धावा. राईट मोहर द विकेटने शेवटचा अंतिम बॉलला मात्र फक्त दिशा दाखवली. थर्ड मॅन रिझन मध्ये बॉल निघून गेला. चेंडूची फेकी होते तोपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण केलेत. आणि 2 धावांनी टीमची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 34. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर तब्बल 22 धावा. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर धावा आल्या त्या 12. कलाटणी देणारं षटक, ज्या ठिकाणी एक रनआउटची विकेट देखील आली अभिषेकची. आता मैदानाच्या आतमध्ये संकेत आणि ओमकार ही जोडी टीम वाघावळे संघाला येणाऱ्या 18 बॉलमध्ये किती धावसंख्या उभी करून देईल. हे नारंगी गावचं मैदान. खरं तर या मैदानातून अनेक मोठमोठे खेळाडू घडताना आपण पाहिले, ज्या ISPL सारखी स्पर्धा खेळतात. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी आलाय गोलंदाज सचिन. दोन षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना सचिनला मार्गस्थ केलाय. पहिल्या आघाडीच्या षटकांमध्ये षटक क्रमांक 3 मध्ये पहिला बॉल येथून मात्र डिलिव्हर केला जाईल. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर ओमकारला. ओमकारांची बॅटिंग खूप छान राहिली आहे. या मॅच मध्ये 8 बॉल आणि 12 धावांचे योगदान दिलं. चांगली सुरुवात त्याने करून दिली आपल्या टीमला. ओहो, यावेळेला मात्र वाईट बॉलने सुरुवात केली आहे. एक्स्ट्रा म्हटलं नंतर मग या धावा तुम्हाला तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू दाटून देतील. एक्स्ट्रा धावे टीमची धावसंख्या 35 या अंकावरती. हा बॉल देखील पाहिला तर दिशाहीन आहे. पंचांचा वाईटचा इशारा. 9 धावा धावफलकावरती. मात्र आतापर्यंत या 36 धावांपैकी 9 धावा या एक्स्ट्रा आहेत, म्हणजेच 8 बॉल आणि 1 नो बॉल. ओ माय गॉड, करू तो क्या करू. इथून तिसरा बॉल देखील स्वेअर आलाय. इथून एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 10 वरती. या कर्णधाराला आता विचार करावा लागेल या गोलंदाजाच्या संदर्भात, ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली जाते. 37 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू लँड होतोय नोमॅन्स मध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये एक सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 38 धावा. अखेरकार तो पहिला बॉल डिलिव्हर झाला. आता मात्र कुठेतरी कर्णधाराचा आत्मविश्वास थोडा का होईना परंतु उंचावलेला असेल. एकंदरीत धावसंख्या 38. सन्माननीय घोणसपूर गावचे ग्रामस्थ, सन्माननीय आदरणीय अरुण संभाजी जंगम साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. अतिथी देवो भव. ज्या वेळेला मान्यवर पाहुणे यांची गर्दी होते त्यावेळेलाच खऱ्या अर्थानं स्पर्धेला शोभा वाढत असते. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होतात. सर्वांचं करूयात हार्दिक स्वागत. ओ, यावेळेला मात्र सफल झाले. स्क्युअरले क्षेत्र शोधलंय. आउटफील्ड फास्ट आहे. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती, परंतु काय चेंडूला अडवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण. योगेश जंगम त्या ठिकाणी उपस्थित होत्या. 2 धावा जरूर टीमच्या वाचवल्या. खूप दूरवरचं अंतर कापायचं होतं क्षेत्ररक्षकाला. या 2 धाव्यांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे 42. 42 धावा धावफलकावरती आहेत.
षटक क्रमांक आपण पाहिलं तर इथून प्रगतीपथावरती या तिसरं आणि एक मोठ्या लक्ष्याच्या दिशेने आगेकूच करताना टीम वाघावळे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगले यष्टीरक्षण पाहायला मिळालंय. फलंदाज संकेत बाद, टीमला बसलेला दुसरा धक्का. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. सिद्धांत आलाय. ओ बॅकफुट वरती आलाय, फटका फसला. झेलची संधी होती, संधी गमावली. सहज सोपा झेल इथे धरती मातेला दान केलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रनने टीमची धावसंख्या धावफळकावरती जोडली गेल्या 43 लॉट्स ऑफ 2 विकेट्स. 43 धावा धावफळकावरती आहेत. 5व्या बॉलचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा बॉल शेष राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते आणि इथून आउट ऑफ द लेग स्टंप. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या आपण पाहिलं तर 44 धावा धावफळकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एक्स्ट्रा धावाची लयलूट झाली या मॅच मध्ये. या वेळेला मात्र अखूट टप्प्याचा बॉल मिड विकेट मध्ये चुकी पाहायला मिळाली आहे. योगेश जंगम त्या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंड वरती. इथे काय घडले पाहावं लागेल. इथे फलंदाज ओमकारला माघारी जावं लागेल. वाघावळे संघाला बसलेला हा मोठा धक्का. फलंदाज ओमकार बाद. चला मॅच सुरू करा. पहा, तुम्ही आतापर्यंत 17 मिनिटांचा वापर घेतलाय 3 षटकांकरिता. हे षटक तुम्हाला 3 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचंय. मुळेश्वर टीम ही सूचना पण लक्षात घ्या. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय बॅटिंग करण्याकरिता. मयूर इथून मात्र नवीन फलंदाज मैदानात दाखल होतो आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती विशाल नावात विशाल आहे, पण तो विशाल कामगिरी त्याला संपन्न करावी लागेल. कारण आघाडीच्या 3 षटकांमध्ये पाहिलं तर मग धावांची लयलूट झाली आहे. धावसंख्या एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45. हिटमॅन ऑफ इंडियन टीम रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक आपल्याला पाहायला मिळेल. 45. 3 विकेट्स गमावलेत. पहिला बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. सबमरीन डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय. टप्पा पडला, खाली राहिलाय. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय. धावसंख्या रोखली 45 वरती. विशाल आलाय. पहिल्या बॉल वरती यशस्वी देखील झालाय. दुसरा बॉल देखील दर्जेदार आहे. दुसरा बॉल देखील डॉट आलाय आणि डॉट बॉलची सांगता होती. सलगचा दुसरा बॉल या ठिकाणी डॉट काढला गेलाय. 45 धावा धावफळकावरती. तिसऱ्या बॉलवरती अखूट टप्प्याचा बॉल पूल केलाय. योगेश बॉल पर्यंत पोहोचताय. चेंडूची फेकी करताय. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि इथे पाहावं लागेल. फलंदाजाला माघारी जावं लागेल. सिद्धार्थ इथे बाद होईल. आणखीन एक धक्का. थँक्यू डीजे. आदरणीय माननीय श्री अरुणजी जंगम साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारकरिता एक 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. कोणत्याही फलंदाजाने षटकार लगावला तर त्या फलंदाजाला 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल.
तत्पूर्वी जाऊयात मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या 46. न्यू बॅटर राजेश मैदानामध्ये दाखल होतोय. राजेश जंगम मैदानाच्या आतमध्ये 46 धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. 3 चेंडूचा खेळ शेष आहे आणि आता मात्र या येणाऱ्या 3 बॉलवरती कोणत्या पद्धतीने धावसंख्या रोखली जाईल. राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळीचा बॉल दिशाहीन. पंचांचा आज चांगलाच व्यायाम झालाय. 3 धावसंख्या मात्र 47. अगदी पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. राईट ओव्हर द विकेटनं इथून मात्र पाहू शकाल आडव्या बॅटने मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच या स्पर्धेकरिता आपण पाहिलं तर जबरदस्त संगीत तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर DJ राज यांच्या माध्यमातून. त्यानंतर या स्पर्धेकरिता ऑपरेटर म्हणून आहेत खरं तर धनंजय मांगेला आणि त्याचनंतर नायन तांडेल जे कॅमेरामन आहेत. त्यानंतर जयेश मांगेला हे देखील कॅमेरामन आहेत. त्यानंतर नमित गोरे जे स्कोररची भूमिका साकारतायत आमच्या समवेत. त्यानंतर आपण पाहिलं तर क्रिक स्कोरर आहेत महेश गुप्ता आणि त्याचनंतर अशोक राणे. या ठिकाणी आपण पाहिलं तर माळी देखील आहेत आणि इथून डॉट बॉल आलाय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती 51 धावा धावफलकावरती. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपला बीस आणि त्यानंतर पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 52 या अंकावरती. ओव्हर द विकेटने शेवटचा अंतिम बॉल. हो यावेळेला टर्न केला ऑन साइडला. डीप मधला क्षेत्ररक्षक योगेश चेंडू पर्यंत आला. चेंडूची फेकी करतोय डेंजर एंड वरती आणि अखेरकार दुसरी धाव इथे पूर्ण केली आहे. 2 धावेने टीमची धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 54. शेवटचा षटक शिल्लक आहे. चोपन्न धावा धावफलकावरती जोडले. 4 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. नेक्स्ट मॅच मोळेश्वर आणि माफ करा घोणसपूर आणि गालदेव टॉस साठी यायचं. घोणसपूर आणि त्याचनंतर गालदेव ओ यावेळेला टर्न केला. बॉल बॅकवर्ड स्क्युअर लेग मधून 1 टप्प्या कॅरीज. बॉल सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी चौकार. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव हाय गाडीवर. आम्ही ड्रायव्हर आमचा जीव हाय गाडीवर. नाद जीवाला आमच्या खरा. आज भरून चालली माझी मंजुळा. दिसती नाद सुळा. आज भरून चालली माझी मंजुळा. धन्यवाद. अजित जंगम आपण या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. अजित जंगम सखदेव. टीमची धावसंख्या 58. 4 विकेट्स गमावलेत. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलंय चौकारानं. यावेळेचा बॉल अगदी पाहिलं तर स्वेअर तर जरूर आहे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली आहे. नोचा इशारा. 2+1 एकंदरीत 3 धावा मिळत आहेत. 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. तब्बल 61 धावा आणि येणारा बॉल फ्रीडचा. एक्स्ट्रा धावा आतापर्यंत पाहिला ना तर मग धावा आल्यात एक्स्ट्रा स्वरूपामध्ये. तब्बल 16 धावा ह्या एक्स्ट्रा स्वरूपामध्ये हाताळल्या गेलेत. एकंदरीत टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. तब्बल 61. येणारा बॉल फ्रीडचा आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याची आता संधी निर्माण झाली आहे. राऊंड द विकेटनं पुढचा बॉल. ओ समोरच्या दिशेने ओव्हर पिच होता परंतु बॉल फ्रीडचा आहे. इन टू द गॅप खेळले गेलेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी थँक्यू डीजे.
रेशम प्रत्येक विकेट करिता योगेश जंगम यांच्यासाठी अभिषेक जंगम यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज असेल. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 65 धावसंख्या. पुन्हा एकदा यावेळेला हार्ड हिटिंग फलंदाजी पाहायला मिळाली. आउट ऑफ द पार्क 6 धावा षटकार. पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, मी पाहिजे तेवढी देईल बक्षीस तुला, एक चक्कर मारून दाखव भावड्या मला. सन्माननीय अरुणजी जंगम यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल. यावेळेचा बॉल लेंथ योग्य होती. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न होता, ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, मात्र इथून षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय गोलंदाज योगेश. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. 71 धावा. एक मोठं आव्हान उभं केलंय पहिल्या डावामध्ये. वाघावळे संघ चांगल्या स्थितीमध्ये. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहू शकाल. डेंजर एंड वरती रनआउटची संधी निर्माण झाली आहे. इथे देखील पहा, दुसरी धाव तर पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील आणि जरूर केले जातील. अखेरकार त्या 3 धावा इथे कंप्लीट केल्या. 3 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती 74. 74 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 74. मोठी धावसंख्या उभी केली आहे. शेवटचा अंतिम बॉल. ओ लेट कटचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ नाहीये. आउटफील्ड फास्ट, चेंडू थांबणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. इथून पहिल्या डावाचा खेळ संपलाय. 78 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 30 बॉल 79 धावांची आवश्यकता. आणि हे ऐकवण्याकरिता मी मायक्रोफोनवरती आमंत्रित करतोय माझे मित्र साथी समालोचक अजित जंगम यांना. थँक्यू सो मच. गाळेश्वर चषक 2026 पर्व दुसरं. पहिल्या सत्रामधला हा 4था सामना. वाघोळे विरुद्ध मोळेश्वर. वाघोळे संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर संघाची धावसंख्या 78 धावांचं आव्हान ठेवले ते मोळेश्वर संघासमोर. 79 धावा करायच्या त्या मोळेश्वर संघाला. तगडाचं आव्हान वाघोळे संघाकडून. अभिषेक जंगम यांचा हा संघ. एका बाजूला विचार केला तर अभिषेक जंगम, मामा जंगम यांचा आज या ठिकाणी अनुपस्थिती आहे. संघामध्ये कुठेतरी कमी दाखवली गेली. अभिषेक जंगम आहे. मयूर जंगम दुसऱ्या बाजूला विचार केला तर अंकुश आणि लव यांचा संघ. गायदेव ए संघ आणि गोनसपूर या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कमिटी संपर्क साधायचा आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी तळदेव गावचे सुपुत्र प्रणय जंगम यांचं आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. वाघोळे संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सलामीची जोडी मोळेश्वर संघाकडून सूरज जंगम आणि अंकुश जंगम. अंकुश जंगम हा
एक अनुभवी फलंदाज मोळेश्वर संघाकडून. वाघोळे संघ हा देखील तेवढा ताकदीचा संघ. गेले अनेक वर्ष या स्पर्धांमध्ये त्यांनी आपलं नाव रूपाला आलेला असा हा संघ वाघोळे संघ आज अभिषेक जंगम यांच्या नेतृत्वाखाली खेळतोय. बलाढ्य असा संघ 79 धावांचं लक्ष ठेवलंय ते वाघोळे संघाने मोळेश्वर संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं एक महत्वाचं षटक. चेंडू कोणाच्या हातामध्ये सोपवतात ते पाहूया. गाळेश्वर चषक 2026 पर्व दुसरं. खूप सुंदर असं नियोजन नारंगी या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय. सूरज जंगम आणि अंकुश जंगम सलामीची जोडी. सूरज आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला अंकुश जंगम. पहिल्या षटकामध्ये जो पॉवर प्लेचं षटक आहे हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये षटकार मारला तर महादेव जंगम यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. दोन्ही खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे. सूरज जंगम आणि अंकुश जंगम. पॉवर प्लेचं षटक. सुनील जंगम यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला आहे अभिषेक यांनी. सुनील जंगम हा देखील एक अष्टपैलू खेळाडू आहे वाघोळे संघाकडून. पॉवर प्लेचं षटक हा नंबरचं षटक असतं. पाहूया षटकामध्ये मोळेश्वर संघ किती धावा काढून घेतोय. पहिला चेंडू सुंदर असा चटकवला. या ठिकाणी चेंडू हवेमध्ये आहे पाहूया आणि वन्स बाउन्स चौकार. 4 धावा. माझे अध्यक्ष गाळदेव गावचे संपत शंकर जंगम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. पहिल्या चेंडूवरती चौकार आला सूरजच्या बॅटमधून. दुसरा चेंडू सुरेख चेंडू. निर्धार चेंडू यष्टरकाच्या हातामध्ये चेंडू जातोय. निर्धार चेंडूची सांगता. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. दुसरा चेंडू निर्धार चेंडू. 2 चेंडूचा खेळ होतोय. 4 धावा धावफलकावरती. पुढचा चेंडू मला वाटतंय या ठिकाणी निर्धार चेंडू आहे. बॅटची एज लागली होती. 3 चेंडू झालेत. खरोखर सुंदरशी गोलंदाजी सुनील यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटते. पहिल्या चेंडूवर चौकार आला त्यानंतर कुठेतरी थांबून ठेवलंय ते सूरजला. चौथा चेंडू मला वाटतंय बिगिट केलाय. छत्रक्षक नाहीये आणि हा जातोय आउट ऑफ पार. षटकार. 6 धावा आणि या ठिकाणी महादेव जंगम यांच्याकडून सूरज जंगम याला 501 रुपयाचं पारितोषिक आले. खरोखर सुरेख अशी फलंदाजी. 1 चौकार आणि 1 षटकार. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक हाणामारीचं षटक असतं. या षटकामध्ये त्या संधीचं सोनं केलंय ते सूरज याने. षटकार आणि 1 चौकार मारून संघाची धावसंख्या 10 धावांवरती. संपत जंगम यांच्याकडून दोन्ही फलंदाजांसाठी ऑफर आहे. षटकाराला 501 रुपयाचं हजार रुपयाचं पारितोषिक आहे ते. आणि पुन्हा एकदा निर्धार चेंडू. 5 चेंडूचा खेळ होता. 1 चेंडू बाकी आहे अजून. दोन्ही खेळाडूंसाठी ऑफर आहे. 1 षटकार मारला तर 1000 रुपयाचं पारितोषिक संपत जंगम यांच्याकडून. शेवटचा चेंडू पाहूया काय होतंय ते. या ठिकाणी चोरटी धाव घेतले. 1 धाव भेटते. खरोखर कुठेतरी यष्टीरक्षकांच्याकडून मिसफिल्डिंग आपल्याला पाहायला येते. मयूर यांच्याकडून. संघाची धावसंख्या होते 11 धावा. 6 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा.
गाळेश्वर चषक या स्पर्धेतील हा चौथा सामना आणि अजूनही काही षटक शिल्लक आहेत त्या सेकंड इनिंगच्या. दुसरं षटक कोण हातात ते पाहूया. सिद्धेश जंगम यांच्या हातामध्ये चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहेत ते सूरज जंगम. एक चौकार आणि एका षटकाच्या सहाय्याने वैयक्तिक आपल्या 10 धावसंख्येवरती खेळतोय. कोणाची तरी बाईकची चावी या ठिकाणी सापडलेली आहे. त्यांनी येऊन कमिटीशी संपर्क साधायचा आहे. वाघोळे संघाकडून वैयक्तिक पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सिद्धार्थ. 14-15 पावलांचा रनअप. सूर एक चेंडू. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. चेंडू जातोय तो यश रक्षकाच्या हातामध्ये. निर्धार चेंडूची सांगता होते. गोनसपूर संघ आणि गाळदेवकर संघ दोन्ही संघांनी आपण नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. यानंतर आपला सामना चालू होईल. सूर एक सटकवला. चेंडू हवेमध्ये आहे. शतरक्षक धावत आहेत. पाहूया किती धावा भेटतात त्या. एक धाव तर पूर्ण केले. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते सूरजला. मोठी फटकेबाजी करावी लागेल आपल्याला. खूप मोठं आव्हान ठेवलंय ते वाघोळे संघाने. 79 धावांचं लक्ष आपल्याला प्रत्येक षटकामागे. 17 धावांची सरासरी. पुन्हा एकदा निर्धार चेंडूची सांगता. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धार चेंडू होतोय. अजून देखील खातं खोललं नाही ते अंकुशने. सूरज आपल्या वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या वाढते. 12 धावा. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूचा समाचार घेतला. या ठिकाणी मला वाटतं अभिषेक होता आणि मिस फिल्डिंग पाहायला भेटते आणि हा षटकार. 6 धावा. दिल मेरा मन चली ले गई दिल मेरा मन चली अली बली अली बली अली बली अली बली अली बली अली बली ले गई दिल मेरा मन चली. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेला कटवलाय. किती धावा भेटतात यावरती पाहूया. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय का पाहूया. 2 धावा पूर्ण होत आहेत. अंकुश कडून सुरेखाची फलंदाजी पाहायला भेटे. एक षटकार मारला. त्यानंतर 2 धावा. वैयक्तिक आपल्या 8 धावांवरती खेळतोय तो अंकुश. एका षटकाराच्या साहाय्याने. षटकातले काही चेंडू शिल्लक. षटकातला शेवटचा चेंडू सिद्धार्थचा. उलटा चौथा. एक धाव घेतले. अभिषेक बॉलवरती येतोय तोपर्यंत मिस फिल्डिंग होतोय. या ठिकाणी एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये होत आहे. पाहूया तिसरी धाव भेटते का. आणि या ठिकाणी 3 धावा. एक धाव होती तिकडे 3 धावा. अभिषेक जंगम यांचं कुठेतरी मिस फिल्डिंग आपल्याला पाहायला भेटली. अष्टपैलू खेळाडू वाघोळे संघाचा. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या होते 23 धावा. बिनबाद 23. अजूनही गडी बाद करण्यामध्ये सलामीची जोडी फोडण्यामध्ये वाघोळे संघाला यश आलेलं नाही. 23 धावा. 18 चेंडूंमध्ये 56 धावा. प्रत्येक षटकामागे आपल्याला 19 धावा काढाव्या लागतील. 2 षटकांचा खेळ होतोय. 23 धावा धावफलकावरती. तिसरं षटक राजू जंगम यांच्या हातामध्ये चेंडू. आतापर्यंत 2 षटकार पाहायला भेटले. एक चौकार. सुरेख चेंडू. बॅटची कडाल ते निर्धार चेंडूची सांगता. सुरेख अशी गोलंदाजी करतोय तो राजू जंगम. मुळेश्वर संघाला विजयापर्यंत पोहोचायचं असेल तर प्रत्येक षटकामागे 19 धावांचं
आव्हान असेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडू लेग साईडच्या मारण्याच्या दिशेमध्ये बॉल जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 2 चेंडू सलग निर्धार. प्रत्येक चेंडूवरती आपल्याला मोठे फटके मारावे लागतील. अंकुश जंगम यांच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. ओ सुंदरसा फटका स्टेट ड्राईव्ह खेळलाय. 1 धाव घेतले. आतापर्यंतची गोलंदाजी बघितलं तर राजू जंगम यांची खरोखर 3 चेंडूमध्ये 1 धाव दिले आतापर्यंत. कुठेतरी मोळेश्वर संघाला थांबवून ठेवले ते अंकुशला देखील. स्ट्राईकला पुन्हा एकदा सूरज जंगम. पंचांच्या हात समांतर 1 धाव भेटते. अवांतर एका धावेने संघाची धावसंख्या वाढते. 25 धावा धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे. सुरेख चेंडू. काय चेंडू हाताळला. सूरजच्या बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. 1 षटकार आलाय. 1 चौकार आलाय. त्यानंतर काही चेंडूंची षटकातला मला वाटतंय शेवटचा अंतिम चेंडू. सॉरी निर्धार चेंडू. सुरेख चेंडू. दोन धावा दिल्यात आणि मला वाटतंय हा देखील एक निर्धार चेंडू. 2 धावा फक्त या षटकामध्ये दिल्या राजू जंगम यांनी. खरोखर सुंदर असं षटक टाकलं. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या. तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी थांबवून ठेवलं ते गायदेव संघाच्या फलंदाजांना. चौथं षटक वैयक्तिक पहिलं षटक भाग्येश. योगेश जंगम आणि अंकुश जंगम. भाग्येशचा फुलटच होता. अभिषेक आहे त्या ठिकाणी. नक्कीच चुकी आणि या ठिकाणी मिस फिल्डिंग पाहायला भेटली अभिषेक जंगम यांच्याकडून आणि हा चौकार. 4 धावा. अभिषेक जंगम यांच्याकडून खरोखर अपेक्षा नव्हत्या आपल्याला. आज या ठिकाणी आपल्याला निराश करताना दिसतोय. 2 चेंडू आतापर्यंत त्यांनी मिस फिल्डिंग केलेत. वागेशचा पुढचा चेंडू. आणि पंच इशारा करतायत अवांतर धाव. अवांतर धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या वाढते. 30 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजून पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. लेग साईडला दिशेला मारण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यामध्ये नाही आला आणि या ठिकाणी 1 धाव भेटते ती अंकुशला. (31) धावा धावफलकावरती. चौथं षटक चालू आहे. षटकातले काही चेंडू शिल्लक. पहिल्या दिवसातला हा चौथा सामना चालू आहे. पहिल्या सत्रातला वाघाड विरुद्ध मोळेश्वर.
सुरेख ऑफसाईडच्या दिशेला चेंडू जातोय. तोपर्यंत मला वाटते 2 धावा भेटतील त्या योगेशला. योगेशनं आपलं खातं खोललंय आता आणि पंच विचार करतायत. 1 धाव शॉर्ट आहे या ठिकाणी. एकच धाव भेटते ती योगेशला. तीन चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडू बाकी. मोठे पटके मारावे लागतील ते योगेशला. उलटा होता आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या पाठीमागे. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेत आणि पंच इशारा करतायत हा नो बॉल. या चेंडूवरती फ्रीड राहील. फ्रीडचा किती फायदा घेतात ते योगेश. फ्रीड वरती षटकार येतो की चौकार. रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी बॉल निर्धार. फ्रीड होता. फ्रीडचा फायदा काही उचलता आला नाही तो योगेशला. आपल्या वैयक्तिक 1 धावसंख्येवर खेळतोय. 3 चेंडूचा खेळ केला आतापर्यंत. पुन्हा एकदा फुलटॉच आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे या ठिकाणी आणि रोहित जंगम यांच्याकडून सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला भेटला आणि योगेशची खेळी संपते. वैयक्तिक आपल्या 1 धावसंख्येवरती आउट झालाय. राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात झुलवा अन इश्काचा फुलकंद फिरवा मला फिरतीच्या झुल्यात झुलवा राया फिरतीच्या झुल्यात गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष संतोष मारुती जंगम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. तळदेव गावचे ग्रामस्थ पारुनाथ जंगम यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गाळदेव ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. चार धावा आल्या होत्या या चेंडूवरती. 4 षटकांचा खेळ झालेला आहे आणि मला वाटतं एक अंतिम षटक शेवटचं षटक सिद्धेश तुला बघून गेलो या तंगून उन्हाचं चांदण झालं या. तुला बघून गेलो या तंगून उन्हाचं चांदण झालं या. 1 गडीच्या बाद 39 धावा. शेवटचं षटक बेटची एज होते परंतु या ठिकाणी रनआउटची संधी होती आणि 1 धाव घेतले. दुसरा धावचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा संधी होती आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत त्या मोळीसर संघाच्या. 2 गडी बाद झाले आतापर्यंत. संघाची धावसंख्या 41 धावा धावफलकावरती. सलामीचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे अजून अंकुश जंगम. निर्धार चेंडू सुरेख गोलंदाजी सिद्धार्थची. 2 चेंडू झाले. 4 चेंडूचा षटक बाकी. मोठे फटके खूप मोठं आव्हान आहे. गणेश जंगम घोणसपूर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा निर्धार चेंडू सुरेख अशी गोलंदाजी पाहायला भेटते ते आपल्याला सिद्धार्थच्या माध्यमातून. दुसरं षटक टाकतोय वैयक्तिक आणि संघाचं शेवटचं षटक.
फुलटा होता. पुन्हा एकदा अभिषेक आहे त्या ठिकाणी, नक्कीच चूक होणार नाही. आणि या ठिकाणी 2 धावा भेटतात त्या अंकुशला. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. अरुण जंगम यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे. शेवट पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, मला वाटते हा चौकार, 1 बाउंड चौकार. 4 धावा अंकुच्या बॅट मधून निघालेला हा दुसरा चौकार. त्या नदीनं मारली मिठी मला, त्या नदीनं मारली मिठी, त्या नदीनं मारली मिठी मला, त्या नदीनं मारली मिठी. आणि या ठिकाणी सामना संपतोय. वाघोळे संघ विजय होतोय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं देखील अभिनंदन. नेक्स्ट मॅच गोनसपूर विरुद्ध गाळदेव. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना गोनसपूर विरुद्ध गाळदेव.